नमस्कार मित्रांनो, तुम्ही सध्या बघत असाल की सोशल मीडियाला एक व्हिडिओ व्हायरल होते. ती व्हिडिओ पाहून खूप मनाला दुःख झालं मित्रांनो. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो हा जाळलेला आहे. तर मित्रांनो, ही घटना अशी आहे की ज्या ग्रंथाने माणसांना माणसापासून दूर केलं, माणसांमध्ये शूद्र, अतिशूद्र असे प्रकार पडले. त्याच्यानंतर त्या लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, स्त्रियांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवलं. तर हा ग्रंथ बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 रोजी जाळला होता. तर त्याचं दहन केलं. तेव्हापासून 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती हा ग्रंथ दहन केला जातो. तर मित्रांनो, हे अनिल मिश्रा नावाचे एक ॲडव्होकेट आहेत ग्वालियरमधले. त्यांना ह्या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी तो बाबासाहेबांचा फोटो त्या दिवशी जाळला. तर मित्रांनो, जर तुम्हाला असा वाईट ग्रंथ, ज्या ग्रंथात माणसाला माणूस म्हणून समजलं जात नाही, माणसाला त्याच्या शिक्षणाचा हक्क हिरकावून घेतला जातो, त्याला अनेक गोष्टीपासून वंचित ठेवलं जातं, तो ग्रंथ जाळल्याचं दुःख होत असेल, तर त्या माणसाची मेंटल स्टेबिलिटी काय असेल तुम्ही विचार करू शकता. बाबासाहेब हे पुस्तकप्रेमी होते. त्यांनी कधीच कुठल्या पुस्तकाला असा विरोध केला नसता. परंतु ते पुस्तकच बरोबर नव्हतं. ज्या पुस्तक माणसाला माणसात ठेवतच नाही, ते पुस्तक त्यांनी दहन केलं. तरी मित्रांनो, हे जे फोटो जाळलाय, ते खूप प्रकारे चुकीचं होतं आणि त्याच्यानंतर आता त्यांच्यावर एस-सी-एस-टी ॲक्ट लागलेला आहे. संविधान तुम्हाला शांत दिसत असेल, पण ते कमकुवत नाही. ते संविधान वेळेवर तुम्हाला तुमची शिक्षा होणार आणि शिक्षा झालीच पाहिजे. जी गोष्ट झालेली आहे, तिचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि व्हिडिओ जमेल तेवढी शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.